नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ध्यास हो तुझा भाग 12. मग या रूममध्ये तुझ्या वस्तू काय करत आहेत? त्रिशा संशयी नजरेने भूमीला बघायला लागली. भूमीला काही उत्तर द्यावे कळतच नव्हते. ती काही क्षण विचारात हरवली. त्रिशा तिलाच निरखून बघत होती. मी खूप कठीण प्रश्न विचारले का? भूमीला अजूनही शांत बघून त्रिशा बोलली. नाही, ते ही रूम खाली होती तर आई बोलल्या या रूममध्ये राहा. भूमी गडबडून बोलली. त्रिशाचे भूमीच्या उत्तराने समाधान झाले नाही. ती परत भूमीला काही विचारणारच की भूमीने डोळे बंद करून तिच्याकडे पाठ फिरवली होती. त्रिशा भिरभिरत्या नजरेने रूम निहाळू लागली. खूप सुंदर अरेंज केली आहे रूम. हा बेड, ही रूम काही वर्षांनी माझी असेल. थोडा जुन्या पद्धतीचं घर आहे, पण आम्हाला कुठे कायमचं इथे येऊन राहायचं? त्रिशा मनातच स्वप्नाचे मनोरे बांधू लागली. तिने हळूच बेडवरून हात फिरवला. बेडवर तिच्या शेजारी भारत असल्याचं तिला फील झाले. तसे त्याला इमॅजिन करत तिने हळूच डोळे मिटले. आय थिंक आय स्टार्टेड टू लव्ह यू लाईक क्रेझी भारत. त्रिशा मनातच बडबडली. तिच्या ओठावर सुंदर हसू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच्याच वेळेवर भूमी उठली. तिने बिछाना उचलला आणि बाहेर आली तर भारतही नुकताच उठून बसला होता. भूमीने चेहऱ्यावरून पाणी घेतले आणि भारतला प्यायला कोमट पाणी दिले. त्याने तिच्या हातातून ग्लास घेताना हळूच तिच्या हातावर हात फिरवले आणि गालातच हसला. भूमी लाजून पडतच बाहेर अंगणात गेली. धडधडत्या हृदयाला कशी तरी शांत करत भूमी अंगण झाडू लागली. भारतही ग्लास घेऊन अंगणात आला. पाणी पीत तो एकटक भूमीला निहाळत होता. तिच्या मोहक हालचाली तो डोळ्यात साठवून घेत होता. गुड मॉर्निंग भारत. सानिकाच्या आवाजाने भारतची तंत्रे तुटली. गुड मॉर्निंग. सगळे उठले का? भारतने विचारले. सानिकाने नकारात मान हलवली. गुड मॉर्निंग भूमी. अचानक सानिकाच्या विश करण्याने भूमी गडबडली. तिने भारतकडे पाहिले. त्याने मान हलवून होकार भरला. गुड मॉर्निंग ताई. भूमी गडबडून बोलली. कधी सवय नव्हती ना अशा विश करण्याची. तिच्या चेहऱ्यावरचा ब्लश बघून सानिका मोठ्याने हसायला लागली. यू आर सो स्वीट भूमी. सानिका बोलली. तसे भूमीला अधिकच लाज आली. ती पडतच मागच्या अंगणात येत गायींना गोठ्यातून बाहेर काढून तिचे बाकी काम करायला लागली. खूप निरागस आहे भूमी. मला ना कौतुक वाटतं भूमीचा. एवढे सकाळी उठून कामाला लागली. रात्री उशिरापर्यंत काम करत होती तरी तोंडातून एक शब्द काढत नाही. एवढा पेशन्स ही आणते कुठून? लकी आहे तो मुलगा ज्याच्यासोबत भूमीचे लग्न झाले. सानिका बोलली. त्याचे बोलणे ऐकून भारतला खूप छान वाटले. नकळत हसू फुलले ओठावर. तू काय एवढा खुश झालास? भारतला गालात मंद हसताना बघून सानिका बोलली. तसे भारत गडबडला. काही नाही, मी फ्रेश होतो. बोलून पडतच भारत आवरायला निघून गेला. सकाळचे जेवण उरकून सगळे गँगने भारतच्या शेतावर जायचे ठरवले. तसे सगळे तयारीला लागले. भूमी, तू पण चल ना आमच्यासोबत, मज्जा येईल. सानिका भूमीला बोलली. तसे भूमीने भारतकडे पाहिले. तो काहीच बोलला नाही. नाही नको ताई, तुम्ही जाऊन या. मला घरातील कामं आवरायची आहेत. भूमी नजर झुकवून बोलली. चल ग, तुझे काम नेहमीचेच आहेत. पण आम्ही तर काहीच दिवस आहोत. परत कधी भेट होईल तेही माहीत नाही. सानिका जिद्द करत बोलली. सानू, अगं तिची इच्छा नाही आहे, मग कशाला एवढी मागे लागलीस तिच्या? बिचारीला कामं असतात आणि आपल्यासोबत येऊन ती काय करणार? तिला कुठलं कळतं एन्जॉय अँड ऑल. नुकतीच तयार होऊन बाहेर आलेली त्रिशा उपहासात्मक स्वरात बोलली. तिच्या बोलण्यातील टोन ऐकून सगळ्यांनाच राग आला. भूमीने मान खाली घातली. आपण शेतात जाऊन वेगळ्या प्रकारे एन्जॉय नाही करणार आहोत त्रिशा, आणि नाही तिथे डान्स करणार आहोत. भूमी आपल्यासोबत आले तर काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. दीप त्रिशाला रोखून बघायला लागला. एकतर त्रिशा पाहुणी म्हणून आली, त्यात
जी त्यांची सोय पाणी करत होती तिलाच असं बोलणं चुकीचं वाटले दीपला. आईने भारतकडे रागात पाहिले, जणू नजरेनेच विचारत होत्या, तो परका असून तुझ्या बायकोची बाजू घेतो आणि तू गप्प का? तसे भारतने नजर झुकवली. भूमी, तू कामाचा विचार करू नको, मी आहे ना, तू जा, तेवढंच तुला बरं वाटेल, आई बोलल्या. तसे भूमीने परत एकदा भारतला पाहिले. त्याने नजरेने सोकार भरला. मग भूमीने तिचे भरभर आवरले आणि त्यांच्यासोबत शेताकडे जायला निघाली. भारत, दीप आणि भारतच्या शेजारी नेहमीप्रमाणे त्रिशा पुढे चालत होते. त्यांच्या मागे नीरज, सुजय आणि त्यांच्या मागे भूमी, सानिका. भूमी, पाहुणे कोण आहेत ग? गावातील बायका भूमीला विचारायला लागल्या. पाहुणे पुण्याहून आले, मित्र आहेत, भूमी बोलली. आणि ती कोण आहे ग? भारतच्या शेजारी. कशी त्याच्या जवळजवळ करते? शहरात जाऊन भारतने पटवली तर नाही ना? आजकाल मुलांचं काही सांगता येत नाही बघ. शहरात गेले की त्यांनाही शहराची हवा लागते, एक आजी मजाकीच्या सुरात बोलली. पण त्यांचे बोलणे भूमीच्या वर्मी लागले. तसं काही नाही हो आजी, तुम्ही काहीही विचार करू नका. भूमी कसंनुसं गालात असली. भूमीला गावातील बायकांसोबत बोलताना बघून सानिका आधीच तिच्या फ्रेंडसोबत पुढे निघून गेली होती. भूमी दुरूनच भारत त्रिशाला निहाळत हळूवार पावले टाकून त्यांच्या मागे शेताच्या दिशेने निघाली. मन बेचैन झालेले. बोलता बोलता त्रिशाने भारतचे हात पकडले आणि बिनधास्त त्याच्या हातात हात घालून गावातील रस्त्यावरून चालत होती. गावातील बायका, माणसं भारत आणि त्रिशाला बघून कुसूरपुसूर करायला लागले. सगळ्यांना तर असेच वाटत होते, भारतने शहरी मुलीला पटवले. भूमीच्या कानावर सगळ्यांचे बोलणे पडत होते. तसतसे तिचे मन तुटत होते. गावाच्या बाहेर येऊन भूमी थांबली. आसवा भरल्या नजरेने ती पुढे पुढे जाणाऱ्या भारतला बघत होती. भारत आणि त्याचे फ्रेंड्स तर भूमी त्यांच्या सोबत नसल्याचेही विसरून गेले. भूमीला वाटले इथूनच घरी परत जावे, पण तिला लवकर आलेले बघून आईबाबांचे प्रश्न सुरू होतील विचार करून ती हळूवार पावले टाकून त्यांच्या मागे निघून गेली. हे आमचे शेत, नुकतीच धान कापणी झाली. शेतात तूर, हरभऱ्याची लागवड करतात, भारत सगळ्यांना माहिती देत बोलला. त्याने तुरीच्या भरलेल्या शेंगा तोडले आणि त्रिशा, सानिकाला खायला दिले. दोघीही खूप खुश झाल्या. ए भारत, ते तिकडे काय आहे? त्रिशाने एका बाजूला बोट दाखवत विचारले. तिकडे तलाव आहे, तिथे शेजारी एक मंदिर, चला तिकडे जाऊ, भारत बोलला. भूमी कुठे राहिली? सानिकाने इकडे तिकडे बघत विचारले. तसे भारतची ही भिरभिरती नजर भूमीला शोधायला लागली. सोबतच तर आली, मग अचानक कुठे थांबली? घरी तर नाही ना गेली ही? भारत मनातच बोलला. असेल इकडेच कुठेतरी. तसेही तिच्यासाठी हे काही नवीन नाही. त्रिशा तोंड वाकडं करत बोलली. कमॉन त्रिशा, अगं तिला आम्ही सोबत यायला इन्सिस्ट केलं, मग तिला आपल्या सोबत नेणं आपली जबाबदारी नाही का? सानिका बोलली. तिची नजर दुरूनच येणाऱ्या भूमीवर पडली. ती बघा भूमी, थँक गॉड ती आली तरी, सानिका बोलली. भूमीला बघून भारतलाही बरं वाटले. कुठे थांबली होती तू? भूमी जवळ आली तसे सानिकाने विचारले. ते आजी वगैरे तुमच्याविषयी विचारत होत्या म्हणून बोलत थांबले होते, भूमी बोलली. बरं चल, तलावाच्या इकडे जाऊ, सानिका भूमीचे हात पकडून बोलली. भूमीने होकारात मान हलवली आणि सानिकासोबत निघून गेली. त्यांच्या मागे भारत आणि बाकी गँग. भारतची नजर पाठमोऱ्या भूमीकडेच होती. तिचा उतरलेला चेहरा त्याने नोटीस केला होता. घरातून निघताना तर चांगलेच होते, मग अचानक एवढी सॅड का आहे ही? गावात तिला कोणी काही बोलले का? भारत भूमीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विचारात हरवला. सगळे तलावाजवळ गेले. सगळ्यांनी आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतला. भारत भूमीला त्यांच्या लग्नाच्या वेळेसचे क्षण आठवले. कसे भूमी झुल्यावर बसली आणि भारतने तिला झोका दिले. तो क्षण खूप खास होता दोघांसाठी. भूमीला ते क्षण परत एकदा जगायचे होते. तिने भारतकडे पाहिले तर तो तिलाच एकटक बघत होता. तिने लाजून नजर झुकवली आणि हळूवार पावले टाकून झुल्याजवळ जाऊ लागली. तिचे मन ओळखून भारतही जाऊ लागलाच की त्रिशा झुल्यावर बसली. भारत, झोका दे ना प्लीज.
त्रिशाने भारतकडे बघून पप्पी फेस करून आवाज दिले. तसे भारत भूमी स्तब्ध झाले. भूमीच्या डोळ्यात लगेच पाणी तरळले. त्रिशा, अगं मी कसं? तू सानिकाला झोका द्यायला सांग ना. भारत भूमीकडे एक नजर बघून गडबडून बोलला. तू झोका दिलेस तर तुझं काही बिघडणार आहे का? त्रिशा छोटे डोळे करून भारतला बघायला लागली. तुलाही माहीत आहे ती कोणाचं ऐकत नाही, मग का तिच्यासोबत आर्ग्युमेंट करत आहेस? दे ना तिला झोका. दीप भारतला बोलला. त्रिशा भुवई उडवत हसतच भारतला बघायला लागली. अरे पण मी कसं? भारतला कसं तरीच झालं. कमॉन यार, पुण्यात एका बाईकवर फिरता, कुठे बाहेर फिरायला गेले तरी एकमेकांचा हात कधी सुटत नाही, मग आता काय झाले? नीरज चिडवणीच्या सुरात बोलला. सगळं ऐकून तर भूमीच्या हृदयावर लाखो घाव होऊ लागले. ते आश्चर्य मिश्रित नजरेने भारतला बघायला लागले. डोळ्यात पाणी भरले ते वेगळंच. त्याच्या डोळ्यातील प्रश्न बघून भारत गडबडला. तो नकारात मान हलवून भूमीकडे बघायला लागला, पण ती लगेच तिथून मंदिराच्या दिशेने निघून गेली. भारत, कोणाचा एवढा विचार करतो? झोका दे ना. त्रिशा जराशी चिडक्या सुरात बोलली. भारत दुसऱ्या कोणाला झोका द्यायला सांगणार, पण त्याचे फ्रेंड्सही तिथे नव्हते. नाईलाजाने तो त्रिशाला झोका देऊ लागला. एकीकडे त्रिशाच्या हसण्याचा आवाज आसमंतात घुमत होता, तर दुसरीकडे भूमीचे स्वप्न चकनाचूर झाले होते. तिने सहन न होऊन कानावर दोन्ही हात ठेवले आणि तशीच दोन्ही पाय पोटाशी घेऊन खाली बसत मंदिरातील देवाच्या मूर्तीकडे दीनवाणा नजरेने बघायला लागली. असे 7-8 दिवस निघून गेले. भूमी त्या दिवसानंतर भारत आणि गँगसोबत कुठेही फिरायला गेली नाही. भारत त्रिशाची जवळीक ती बघू शकत नव्हती. घरातही तिने भारतसोबत बोलायचे टाळले होते. अखेर भारतचा पुण्याला परत जाण्याचा दिवस उजाडला. सगळेजण त्यांची पॅकिंग करू लागले. तू कशाची एवढी तयारी करत आहेस? भारतला त्याची बॅग परत पॅक करताना बघून आईने विचारले. पुण्याला जाण्याची, भारत सहज शब्दात बोलला. तसे दुसऱ्या क्षणाला बाबा कडाडले. तू आता पुण्याला जाणार नाहीस भारत? बाबा काहीसे चिडून बोलले. तसे भारतचे मित्र बाबांकडे गोंधळून बघायला लागले. तो का पुण्याला येणार नाही काका? त्रिशा कपाळावर आठ्या पाडून बाबाला बघायला लागली. तुम्ही पाहुणे आहात या घरची, त्यामुळे आमच्यामध्ये बोलू नका. बाबा अजूनही भारतकडेच रोखून बघत होते. त्यांना त्रिशाचे मध्ये बोललेले बिलकुल आवडले नव्हते. त्रिशा परत काही बोलणारच की सानिका तिला ओढतच बाहेर घेऊन गेली. त्यांच्या मागेच दीप, सुजय आणि नीरजही गेले. बघितले तुम्ही, ते काका भारतला काय बोलत होते? भारत पुण्याला येणार नाही म्हणजे खाऊ आहे का? किती चीप विचाराची लोक आहेत ही. म्हणूनच भारत पुण्यात आल्यापासून त्याच्या घरच्या लोकांसोबत कधी बोलला नाही. त्रिशा चिडून बोलली. तू वेडी आहेस का त्रिशा? भारत त्यांचा मुलगा आहे. त्या नात्याने ते भारतविषयी कुठलाही निर्णय घेऊ शकतात. अधिकार आहे त्यांचा. आणि त्यांच्यामध्ये तू का बोललीस? ते एक फॅमिली आहेत, त्यांचं ते बघून घेतील. दीप चिडून बोलला. अरे पण म्हणून भारत पुण्याला येणार नाही कसं शक्य आहे? तू पाहिलेस ना किती मेहनत घेतो तो. कदाचित तो मेन्स पण क्लिअर करेल. मग तर तो त्याच्या स्वप्नाच्या फक्त एक पाऊल मागे आहे. आणि मध्येच जर तो पुण्याला आला नाही तर त्याचे स्वप्न मातेमूल होणार. त्रिशा वैतागून बोलली. हिला समजावून काही अर्थ नाही समजून दीपही शांत झाला. त्रिशाचे बेचैन मन भारतचा निर्णय काय असेल जाणून घेण्यासाठी घराकडे ओढ घेत होते. तिने घरी परत जाण्याचा निर्णय घेतले, पण दीप, सानिकाने तिला परत जाऊ दिले नाही. मला जावं लागेल बाबा, गावात राहून माझा नीट अभ्यास होणार नाही. भारत शांत स्वरात बोलला. तू पुण्यात राहून कोणत्या प्रकारचा अभ्यास करतोस चांगलेच कळले आम्हाला. अरे जरा तरी लाज बाळग. लग्न झाले तुझे, एक गुणी बायको आहे तुझी, तरीही दुसऱ्या मुलीचे हात हातात घालून फिरताना लाज कशी वाटत नाही तुला? बाबा चिडून बोलले. बाबा, अहो काहीही काय बोलताय? मी काहीही विसरलो नाही.
भूमी माझी बायको आहे, चांगलंच ठाऊक आहे मला. आणि त्रिशा फक्त माझी मैत्रीण आहे, दॅट्स इट. विनाकारण काहीही बोलून आमच्या मैत्रीला बदनाम करू नका. भारत वैतागून बोलला. त्याला आता भूमीचाही राग येत होता. कुठे ना कुठे ती त्याच्या स्वप्नाच्या आडी येताना त्याला दिसत होती. किचनच्या दारात उभ्या भूमीकडे त्याने एक चिडका कटाक्ष टाकला. अरे पण तुला जायचंच आहे तर काही दिवसानंतर जा ना. एकतर 6 महिन्यानंतर तू घरी परतलास, तेही तुझे मित्र घेऊन. या नादात तू भूमीकडे लक्षच दिले नाहीस. तिला नसेल का वाटत तुझ्यासोबत 2 प्रेमाच्या गोष्टी बोलावं, 2 क्षण आनंदाने घालवावं? त्याचा तर विचार कर. भारत आणि बाबांमध्ये वाढणारा वाद बघून आई समजावण्याच्या सुरात भारतला बोलल्या. आई, अगं माझा परत जाण्याचा रिझर्वेशन झाला आहे आणि मित्रांना सोबत घेऊन आलो. मग त्यांच्यासोबत मी परत नाही गेलो तर त्यांना वाईट नाही का वाटणार? भारत बोलला. तुला सगळ्यांची मन कळते, शिवाय भूमीच्या. का असा वागत आहेस तू भारत? तू एवढा कठोर मनाचा असशील विचार नव्हते केले. लोक खरं बोलतात. मुलं शहरात गेले की शहरातलेच होतात. बबिता बोलल्या. एवढं समजावूनही भारतचे मन बदलवायला त्या असमर्थ ठरत आहेत बघून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. भूमी, तू तरी समजावून सांग बाई त्याला, तुझे तरी ऐकेल तो. डोळ्याला पदर लावत बबिता बोलल्या. तसे सुस्कारा सोडून भारत भूमीला बघायला लागला. जणू नजरेनेच बोलत असावा. तुलाही काही बोलायचे असेल तर बोलून घे. पण भूमीचे बोलणे ऐकून मात्र तो शॉक झाला. आई, बाबा, जाऊ द्या त्यांना. तसेही ते इथे आपल्यासोबत शरीरानेच राहणार, पण त्यांचे मन तिकडे पुण्यात अडकले असेल. अशाने ते नीट अभ्यास करू शकणार नाही. भूमी दोघांना समजावत बोलली. अगं पण, आई बोलतच होत्या की. आई, त्यांच्याशिवाय मी 6 महिने काढले, आणखी काही महिने नक्कीच काढू शकते. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. ते एकदा साहेब झाले की आपल्याला ते नक्कीच घ्यायला येतील. भूमी बोलली. तिने भारतकडे बघत नजरेनेच विचारले. नक्की येणार ना? तसे भारतने होकारात मान हलवली. करा, तुम्हाला काय करायचं ते. तसेही आमच्या म्हाताऱ्याचं कोण ऐकतो? आई चिडचिड करत मागच्या अंगणात निघून गेल्या. बाबाही नकारात मान हलवून गावात फिरायला निघून गेले. आता घरात फक्त भारत आणि भूमी दोघेच होते. भारत भूमीजवळ गेला. त्याने हळूच भूमीचे हात हातात घेतले. तसे भूमी त्याला बघायला लागली. थँक्यू. भूमीच्या डोळ्यात बघत भारत बोलला. तुम्ही नक्की परत येणार ना? भूमी केविलवाणा त्याला बघायला लागली. तिच्या डोळ्यात पाणी भरले होते. त्याने तिचे डोळे पुसत होकारात मान हलवली. दोघे एकमेकांना बघण्यात हरवून गेले. भूमी शांत उभी होती. त्याच्या जवळ जाण्याची तिची हिंमतच झाली नाही. तर भारतही विचारात हरवला. 8 दिवस झाले तो गावात येऊन, पण दोघांना खास असा वेळ मिळालाच नव्हता. आईचे म्हणणे कुठेतरी त्याला पटले होते. त्याला तिला कम्फर्ट करायचे होते, मन मोकळेपणे सांगायचे होते, मी फक्त तुझा आहे. तिला मिठीत घेऊन तिला प्रेमाने कुरवाडायचे होते. तिच्यावर प्रेम करायचे होते, तिचे आभार मानायचे होते. पण सध्या भूमीमध्ये अडकून त्याला त्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करायचे नव्हते. तरीही मनच ते त्याच्या ताब्यात नव्हते. थोडं पुढे होत भारत तिला मिठीत घेणारच की बाहेर त्याच्या फ्रेंड्सच्या बोलण्याचा आवाज आला. तसे भारत भूमीच्या दूर झाला. भूमीही लगेच किचनमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी भारतने त्याचे आवरले. दीप आणि फ्रेंड्स त्यांच्या बॅग घेऊन आधीच अंगणात आले होते. भारतने आईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि भूमीजवळ आला. भूमी नजर झुकवून उभी होती. नाही म्हटलं तरी भारतला जाताना बघून भूमीला खूप त्रास होत होता. तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते तिला केव्हाही रडू कोसळेल. काळजी घे तुझी, भारत हळू आवाजात बोलला. तसे भूमीने नजर उचलून त्याला पाहिले. तिच्या डोळ्यातून पाणी लगेच उघडून गालावर पडले. तुम्हीही तुमची काळजी घ्या, भिजलेल्या सुरात भूमी बोलली. तिला रडताना बघून माहीत नाही का भारतच्या हृदयात एक कळ उठली. त्याचे मन भरून आले तर पाऊलही जड झाले. भारत, उशीर होईल आपल्याला. दीपचा आवाज आला. तसे भारतने तिला नजरेनेच निरोप दिले आणि बाहेर निघून गेला. पाठोपाठ आई, बाबा आणि भूमीही बाहेर आले. मी तुला खूप मिस करेन. भूमीला बघताच सानिका तिच्या गळ्यात पडली.
मीही. परत कधी गावाला नक्की या. भूमी गालात हलकेच हसली. आवडेल मला, सानिका बोलली. बाय भूमी. परत कधी आपली भेट होईल शक्य तर दिसत नाही, पण तुला भेटून आनंद झाला. त्रिशा भूमीजवळ येत हसून बोलली. भूमीने फक्त हसून होकार भरला. त्रिशाने भूमीला मिठी मारली. बघितलीस, तुझी काय लायकी आहे. तू जगासाठी तर भारतची बायको आहेस, पण तू तुला त्याची बायको मानतच नाही. हे तर तुला कळलं असेलच. त्याला लाज वाटते तुझी, म्हणून तर त्याने तुझी खरी ओळख आमच्यापासून लपवून ठेवली. तो तर तुझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. पण तू नोटीस केलेस, भारत फक्त माझ्यासोबत आनंदी असतो. माझा प्रत्येक शब्द ऐकतो. तो या गावातील घरात त्याच्या आईबाबाची सेवा करत भारतची वाट बघत आयुष्य काढ, पण तो कधीच तुझ्याजवळ परत येणार नाही. भारत एक हिरा आहे आणि तो लवकरच चमकणार आहे. पण त्या हिऱ्यासोबत तुझ्यासारखी काच शोभून दिसत नाही, तर त्याला माझ्यासारखी हिरा मुलगी शोभून दिसते. आज भारत तुला सोडून जात आहे, कदाचित कधीच परत न येण्यासाठी. त्यामुळे भारतचे स्वप्न आजपासून बघायचे सोडून दे. तो फक्त माझा आहे. त्रिशा भूमीच्या कानातच फक्त तिला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात बोलली. भूमीने दचकून तिला स्वतःपासून दूर करत बेदरून त्रिशाला बघायला लागली. त्रिशाने एक तिरकस स्माईल भूमीला दिली आणि पाठीवर तिची सॅक अडकवून भारतजवळ उभी झाली. भारत, निघूया आता. त्रिशा त्याच्याकडे अतिशय प्रेमभऱ्या नजरेने बघत बोलली. भारतने होकारात मान हलवली. आईबाबांचा आणि मग भूमीचा नजरेनेच निरोप घेत त्याच्या स्वप्नाच्या दिशेने निघून गेला. घाबरलेली भूमी पाणावलेल्या डोळ्याने भारतला जाताना बघायला लागली. भारत नजरेआड झाला तसे भूमी पडतच बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून तसंच खाली बसत तोंडावर हात ठेवून रडायला लागली. त्रिशाचे शब्द तिच्या कानात घुमत होते. तसे भीतीने तिचे हृदय वेगाने धडधडायला लागले. आई बाबा नाराजीत बंद दरवाजाकडे बघू लागले. गावकुसाच्या बाहेर येताच त्रिशाने भारतच्या नकळत त्याच्या हातात हात दिले. भारतने चमकून तिला पाहिले तसे ती गालात असली. त्रिशा प्लीज. भारत तिच्या हातातून हात सोडवून घेतले. त्रिशाच्या सारखेच जवळ येण्याने भारत वैतागला. त्यात बाबाच्या शब्दाने तो अस्वस्थ झाला. बस आली तसे सगळे बसमध्ये बसले. नेहमीप्रमाणे त्रिशा भारतच्या शेजारी बसली. भारत सुस्कारा सोडून खिडकीतून बाहेर त्याच्या मागे पडणाऱ्या गावाला बघू लागला. नजरेसमोर भूमीचा केविलवाणा चेहरा. त्याने हळूच डोळे मिटले. आय विल कम बॅक अर्ली. भारत मनातच पुटपुटला. त्रिशा एकटक भारतचे एक्सप्रेशन निहाळत होती. त्याच्या चेहऱ्यावर दुःख, बेचैनी साप झडकत होते. तिने हळूच त्याच्या दंडाभोवती हात गुंफले आणि त्याच्या शोल्डरवर डोकं ठेवून डोळे मिटले. तिला झोपलेले समजून भारतही तिला काही बोलला नाही. भूमीला आठवतच त्याने डोळे मिटले. आय स्वेअर, भारतला तुझी आठवण कधीच येऊ देणार नाही मी भूमी. त्रिशा मनातच कपटी हसली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.